सिन्नर तालुक्यातील डुबेरसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला एक प्रवास, जिथे स्वप्ने पाहणेही कठीण होते, तिथे राहुल महाराजांनी वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले। नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरच्या एका छोट्या सलून दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज त्र्यंबकेश्वरच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचला आहे। हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तो प्रतिकूलतेवर निष्ठेने मिळवलेला विजय आहे। साता समुद्रापार वारकरी पताका। संत नामदेव महाराजांनी ज्याप्रमाणे पंजाबमध्ये झेंडा फडकवला, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय साता समुद्रापार नेण्याचे स्वप्न महाराजांनी पाहिले। नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सवातून त्यांनी ते सिद्ध करून दाखवले। भक्तीचा आणि शक्तीचा संगम। नाशिकच्या संभाजी स्टेडियमवर झी टॉकीज मन मंदिरच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील घराघरांत भक्तीचा जागर पोहोचवला। बाबा महाराज सातारकर, रामराव महाराज ढोक, इंदुरीकर महाराज अशा दिग्गज कीर्तनकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांनी अध्यात्म आणि समाजाची जी सांगड घातली ती अभूतपूर्व आहे। एक नवी जबाबदारी, अध्यात्म, राजकारण आणि समाजकारण अशा सर्व क्षेत्रांतील लोकांना एकत्र गुंफणारा हा माणूस आज एका मोठ्या जबाबदारीच्या स्थानी विराजमान झाला आहे। ही निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या कष्टांचे आणि माऊलींवरील श्रद्धेचे फळ आहे। अभिनंदन महाराज, तुमचा हा खडतर प्रवास आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील। निवृत्तीनाथ महाराज आपल्याकडून ही सेवा उत्तमोत्तम पद्धतीने करून घेऊ हीच